निलेश राणे यांच्याशी बोलूया. निलेशजी, उद्धव ठाकरे 20 आमदारांची बैठक घेतात आज शिवालयाला. 6 आमदार तुमच्या पक्षात, 6 खासदार तुमच्या पक्षात येतात, तुमची ताकद वाढते. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची ही मुवमेंट कशा पद्धतीने? ही मुवमेंट आपण किती वर्षांपासून बघतोय. मागे पण एकदा खासदारांची बैठक घेतली होती, आपल्याला आठवतं. गेले होते खासदार तेव्हा देखील. आमदारांची बैठक घेणं हे आता त्यांच्यासमोर आता पर्यायच नाही, म्हणून घ्यावंच लागणार ना. ते काय सांगणार, जा. आता 20 आमदार आहेत. मी मागे पण म्हटलं होतं, आम्हाला आमच्याकडे आले तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायचं कारण नाही. इथे शिंदे साहेबांच्या लिडरशिपवर सगळ्यांचा विश्वास आहे. वेळ देतात साहेब, प्रश्न सोडवतात, मागे खंबीरपणे उभे राहतात. पक्षामध्ये दुसरं काय हवं असतं. आता हे सगळे विषय आता समोर कळलेले आहेत. आता बैठका घेऊन काय उपयोग नाही. जेव्हा बैठका घ्यायला पाहिजे होत्या ना, तेव्हाच घ्यायला पाहिजे होत्या. आता घेऊन, आता सारवासारव करून, आता नाही. सराव हा अगोदर करायचा असतो. सगळं वाटोळं झाल्यानंतर सराव करायचा नसतो. परंतु आता जे 6 खासदार फुटतात आहेत, त्या सगळ्या 6 खासदार तुमच्या पक्षात येणार आहेत. त्यांच्या सगळ्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे दौरा करतात आहेत. हा दौरा करायला त्यांना उशीर झाला? बघा, विधानसभेला पण दौरा केला होता ना उद्धव साहेबांनी, केला होता ना. काय झालं? मॅन्डेट कोणाला मिळाला? बघा, आता मी जसं म्हटलं ना, सराव करायची पण एक वेळ असते. आता सगळं काय वाटोळं झाल्यानंतर आता तुम्ही काय सांगायला जाणार मतदारसंघामध्ये? हे तुम्हाला अगोदर हे सगळं थांबवायसाठी किंवा तुम्हाला जे काय वाटत होतं, वेळ द्यायला पाहिजे होता, हे अगोदर द्यायला पाहिजे होतं ना साहेब. आता उशीर झाला. आता सगळं कळलेलं आहे. कुठे कामं होणार, कुठे मान मिळणार, कुठे सन्मान मिळणार, आता प्रत्येकाला सगळं काय कळलेलं आहे. कोणी आता थांबायला तयार नाही. हे तर आता सुरुवात आहे. आता अजून बरंच काय व्हायचं बाकी आहे. येणाऱ्या काळात दिसेल तुम्हाला. ह्या ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की खासदार आता तुमच्या पक्षात येतात, आमदार आणि नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेत जवळच तब्बल 60 नगरसेवक आहेत, ते देखील तुमच्या पक्षात येण्याच्या तयारीत आहेत का मागोमाग? फक्त मुंबईच काय विचार करता? पॅन महाराष्ट्र येतील. अच्छा, आम्हाला कुठे जायला लागतं त्यांच्याकडे? तेच येतात आमच्याकडे घ्या म्हणून. त्यांना शिंदे साहेबांच्या लिडरशिपवर विश्वास असल्यामुळे आम्हाला काही जास्त मेहनत करावी लागत नाही. लोक स्वतःहून येतात साहेब. मी तुम्हाला वेगळं काय सांगू. त्यांचा तिकडे सगळा अनस्टेबलपणा आहे, विस्कळीतपणा आहे, नियोजन नाही, भेट होत नाही, कामं होत नाही. माणूस काय करणार? कुठे जाणार? जिथे कामं होणार, जिथे मान मिळणार, सन्मान मिळणार, तिथेच जाणार ना. हा विषय असतोच. आता आमच्यासारखा माणूस तेव्हा शिवसेना का सोडून गेला? अन्याय. कुठे पैसे? तुमच्या नेतृत्वावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. संजय राऊत सातत्याने त्यांच्यावरती टीका करतात की एकनाथ शिंदे हे टेस्ट ट्यूब बेबी प्रोडक्ट आहे म्हणून अमित शहांचं. तुम्ही संजय राऊत सारख्या भिकारड्याचं काय एवढं तुम्ही सिरियसली घेता? काय संबंध आहे? तो माणूस कधी जनतेतून निवडून येतो का? येतो का? आम्ही 3-3 लाखाच्या मतदारसंघातून निवडून येतो. त्या भिकारड्याला सांगा एकदा निवडून यायला. नगरसेवक पदासाठी निवडून यायला सांगा. काही हरतो आम्ही? माजी मुख्यमंत्र्यावर तुम्ही बोलता, उपमुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलता. अरे काहीतरी तुमचं स्टँडर्ड आहे का ते बोलायचं? तुम्ही कोण बोलणार आहे? आणि आम्ही तुमच्या प्रश्नाला उत्तर का देऊ? मी आमदार आहे, लोकांमधून निवडून येतो. त्याला सांगा पहिलं लोकांमधून निवडून यायला, मग त्याच्या प्रश्नाची उत्तर देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.